हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज 1 फेब्रुवारी 2024 आणि आजपासून फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि या महिन्याचा आजचा पहिलाच दिवस आहे। तर या फेब्रुवारी महिन्यामध्ये काही राशी आहेत, तर या राशीच्या लोकांच्या सुख सौभाग्यामध्ये वाढ होणार आहे आणि गजलक्ष्मी योग सुद्धा तयार होणार आहेत आणि त्याचबरोबर राजयोग सुद्धा तयार होणार आहेत आणि शुक्र गुरुच्या युतीमुळे या लोकांना अफाट असे त्यांच्या जीवनामध्ये जो काही त्यांचा खडतर प्रवास जो आहे तर तो संपणार आहे आणि जीवनामध्ये त्यांना सगळ्या गोष्टी चांगल्या मिळणार आहेत। तर अशा कोणत्या राशी आहेत हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। ज्योतिषशास्त्रामध्ये गजलक्ष्मी राजयोग हा अत्यंत शुभ असा योग मानला जातो। हा शुभ योग 2 ग्रहांच्या संयोगामुळे तयार झालेला आहे आणि सुमारे 12 वर्षानंतर मेष राशीत शुक्र आणि गुरुचा योग होणार आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये गजलक्ष्मी राजयोगाचा ठरणार आहे। मेष राशीमध्ये गुरु आणि शुक्र यांच्या संयोगानंतर हा योग तयार होत असतो आणि मेष राशीच्या लोकांसाठी हा योग खूप फलदायी असा ठरू शकतो। या योगामुळे चांगल्या प्रभावाने तुमचं नशीब जे आहे तर ते उजळू शकतं आणि त्यामुळे तुमच्या जीवनातील विविध क्षेत्रामध्ये तुम्हाला यश आणि समृद्धी ही प्राप्त होऊ शकते। तुमचा मान सन्मान वाढू शकतो आणि व्यवसायामध्ये फायदा होऊ शकतो। करिअरमध्ये तुमची भरभराट होऊ शकते, प्रगती होऊ शकते आणि तुम्हाला अनपेक्षितपणे आर्थिक लाभ सुद्धा मिळू शकतो। त्याचबरोबर बृहस्पती आपल्या राशीच्या मेष राशीमध्ये स्थित आहे आणि त्यामुळे 24 एप्रिलला शुक्राचे आगमन होणार आहे। तर अशा स्थितीमध्ये 24 एप्रिल पासून शुक्र आणि गुरुचा संयोग मेष राशीमध्ये सुरू होईल आणि या महत्त्वाच्या सहयोग तयार झाल्यानंतर गजलक्ष्मी राजयोग काही राशींना खूप शुभ असणार आहे। आता यानंतर पुढची जी रास आहे ती म्हणजे मिथुन राशी। गुरु आणि शुक्र यांच्या संयोगामुळे मिथुन राशीच्या लोकांना खूप शुभ परिणाम मिळतील आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुद्धा अगदी पूर्वीपेक्षा चांगली होईल। तुमच्या करिअरमध्ये सुद्धा तुम्हाला अफाट यश मिळेल आणि तुमची मेहनत आणि तुमचा उत्साह पाहून तुमचे बॉस सुद्धा तुमच्यावरती काहीतरी मोठी जबाबदारी सोपवू शकतात आणि त्यामध्ये तुमचं लव्ह लाईफ सुद्धा चांगलं असेल। कुटुंबासोबत तुमचा चांगला वेळ जाईल आणि यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे कर्क राशी। गजलक्ष्मी राजयोग हा कर्क राशीच्या लोकांसाठी सौभाग्य वाढवेल आणि या राशीच्या लोकांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल आणि व्यावसायिक क्षेत्रात सुद्धा तुम्हाला खूप असा मोठा फायदा होणार आहे आणि या राशीचे काही लोक जे आहेत तर ते आपली नवीन कामे सुद्धा चालू करू शकतात आणि कर्क राशीच्या लोकांना या राजयोगामुळे अनुकूल परिणाम सुद्धा बघायला मिळतील। तुमचे प्रेम जीवन हे अद्भुत असेल आणि जोडीदारासोबत तुम्ही आनंददायी वेळ घालवाल आणि तुमच्या कामाचा आणि वागणुकीचा समाजामध्ये मान सन्मान वाढेल। तर 2024 मध्ये गजलक्ष्मी राजयोगामुळे कर्क राशीच्या लोकांचे संवाद कौशल्य अतिशय प्रभावशाली असेल आणि वैयक्तिक जीवनासोबतच तुम्ही व्यावसायिक जीवनात सुद्धा चांगली कामगिरी कराल आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लाभ मिळवण्याची सुद्धा शक्यता आहे। कोणत्याही गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला प्रॉफिट मिळेल म्हणजे नफा मिळेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारेल आणि तुमचे भावंडांसोबत चांगले संबंध सुद्धा राहतील आणि तुम्ही एकमेकांसाठी मदत करण्यासाठी नेहमी तयार सुद्धा असाल। 2024 हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी अतिशय अनुकूल असेल आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्ही चांगली कामगिरी कराल आणि जे लोक सरकारी नोकरीची तयारी करत आहेत तर त्यांना या वर्षी चांगली बातमी मिळणार आहे। गुड न्यूज तुम्हाला या नोकरीसाठी मिळणार आहे आणि जे लोक प्रेमजीवनात आहेत त्यांना 2024 मध्ये त्यांच्या नात्याची लग्नात रूपांतर करण्याचा ते नक्कीच विचार करतील आणि ते यशस्वी सुद्धा होतील। यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे सिंह राशी। 2024 मध्ये गजलक्ष्मी राजयोगामुळे नवीन उत्पन्नाचे तुम्हाला नवीन सोर्स मिळतील म्हणजे स्त्रोत तुम्हाला मिळेल आणि आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा तुमची छान मजबूत होईल आणि 2024च्या सुरुवातीला जर काही अडचणी येत असतील तर त्या सुद्धा सगळ्या दूर होतील आणि गजलक्ष्मी राजयोग तुमचं नशीब बदलेल आणि जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच काही महिन्यात एखाद्या चांगल्या पॅकेजचं तुम्हाला कंपनीकडनं नोकरीसाठी कॉल येऊ शकतो आणि तुमच्या करिअरमध्ये तुमची प्रतिष्ठा देखील वाढू
वाढू शकते. त्याचबरोबर सामाजिक आणि धार्मिक कार्य केल्याने तुमचा मान सन्मान सुद्धा अगदी लक्षणीय वाढेल आणि नवीन वर्षात बचत करण्यामध्ये तुम्ही यशस्वी सुद्धा व्हाल आणि तुमचा बँक बॅलन्स मध्ये सुद्धा अगदी चांगली वाढ होईल. बृहस्पतीच्या कृपेने तुमच्या आई वडिलांचा आशीर्वाद आणि त्याचबरोबर त्यांची सेवा करण्याची संधी सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. आणि यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे तुळ राशी. तर 2024 मध्ये तुळ राशीच्या लोकांना गजलक्ष्मी राजयोगामुळे प्रत्येक पावलावरती कोणाची ना कोणाची तरी साथ मिळत राहील आणि योग्य निर्णय घेऊन तुम्ही योग्य दिशेने वाटचाल सुद्धा करत राहाल. घरातील वातावरण आनंदाने भरलेलं असेल आणि कुटुंबातील सदस्यांसोबत काही समस्या सुरू असतील तर त्या सुद्धा तुम्हाला चांगली आरामदायक अशी बातमी मिळेल आणि तुम्ही मुलांसोबत पालक म्हणून आनंदी राहाल आणि तुमचे भावंडासोबत सुद्धा संबंध हे चांगले राहतील. तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये सुद्धा भाग घ्याल तर कुटुंबातील सदस्यांची लग्न देखील निश्चितच होऊ शकतात. जर या राशीचे लोक दीर्घ काळापासून स्पर्धात्मक परीक्षेचा बसण्याचा विचार करत असतील तर तुम्हाला या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये उत्कृष्ट परिणाम सुद्धा मिळणार आहे. आणि यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे धनुराशी. धनुराशीच्या लोकांचा आत्मविश्वास 2024 मध्ये अगदी दुपटीने वाढेल आणि उत्पन्नाचे सुद्धा नवीन त्यांना सोर्सेस मिळतील, नवीन त्यांना स्रोत मिळेल आणि त्यांची वाढ होईल. मुले आणि आर्थिक परिस्थिती सुद्धा धनुराशीच्या लोकांची मजबूत होईल आणि ज्या कामात तुम्हाला यश मिळत नव्हते किंवा जी कामं तुमची अडलेली होती तर ती या नवीन वर्षामध्ये तुमची पूर्ण होताना दिसत आहेत. 2024 मध्ये तुमचं वर्ष जे आहे तर ते व्यवसायासाठी खूप असं तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. व्यवसायासाठी नवीन करार होण्याची तुमची शक्यता आहे, म्हणजे नवीन डील तुमच्यासोबत होण्याची शक्यता आहे आणि त्या डीलमध्ये तुम्हाला मोठा नफा सुद्धा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बघा, तुम्हाला नवीन वर्षामध्ये काही खास लोक सुद्धा भेटू शकतात जी तुम्हाला वर्षभर मदत करत राहतील आणि तुमचे काम अगदी सहजपणे ते पूर्ण सुद्धा करून देतील. तुम्ही वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये संतुलन म्हणजे बॅलन्स राखू शकाल आणि तुमचे आरोग्य सुद्धा अतिशय उत्तम राहील. त्यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे मीन राशी. तर मीन राशीच्या लोकांना गजलक्ष्मी राजयोगामुळे या लोकांसाठी 2024 हे वर्ष अगदी आनंदाने जाणार आहे आणि या राशीचे लोक नोकरदारामध्ये असतील तर त्यांचं चांगलं वेतन वाढ मिळेल, म्हणजे त्यांना त्यांच्या सॅलरीमध्ये इन्क्रिमेंट मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. पगार वाढ तुम्हाला या नवीन वर्षामध्ये मिळणार आहे. घर, मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची सुद्धा तुमच्यामध्ये शक्यता दिसत आहे आणि गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला नफा सुद्धा मिळेल, म्हणजे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट मधनं खूप छान असं प्रॉफिट सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती ही तुमची पूर्वीपेक्षा मजबूत होईल आणि कुटुंबामध्ये छान आनंदाचं वातावरण सुद्धा राहील आणि त्याचबरोबर तुम्हाला आपुलकी आणि प्रेम सुद्धा मिळेल आणि कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा तुम्ही आनंदी राहाल. त्याचबरोबर नवविवाहित लोकांच्या घरी विशेष पाहुणे येण्याची शक्यता आहेत. तर या सर्व ज्या राशी तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहेत आणि यांचं भविष्य म्हणजे या राशीचं भविष्य आजपासून म्हणजे 1 फेब्रुवारी पासून तुमचं बदलणार आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये राजयोग सुद्धा येणार आहे. त्यामुळे तुमची जर यामध्ये रास असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.